श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झालाय. या निधीतून गेल्या 6 महिन्यांपासून बसस्थानकाभोवती संरक्षक भिंतीचं काम सुरू आहे. मात्र ग्रामस्थांनी हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत बंद पाडलं. संरक्षक भिंतीचं काम करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचंही नियंत्रण नसून शासकीय निधीची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा जन आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे ST स्टँडवर सध्या ती गेले 6 महिने झालं इथं भिंतीचं काम चालू आहे, संरक्षण भिंतीचं. तर ठेकेदाराकडून इथं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. सध्या तुम्ही पाहिलं तर साधा हात लावून जरी उभारलं तर त्या भिंती पडत आहे आणि ते धोकादायक. आणि आम्ही वारंवार ठेकेदाराला पण आम्ही विचारलं होतं, 3 महिने झाला आम्ही विचारतोय, पण तो संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्यावर नाव टाकलं आहे आणि शासकीय अधिकारी त्याचं नाव टाकलं आहे. जर इथं जाळ्या तर तुम्ही बैठलं तर जगातलं 8वं आश्चर्य म्हणता येईल इथलं बांधकाम, की त्यानं जाळ्यात ताराला बांधलेले आहेत. तरी आमची एवढीच मागणी आहे की त्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी.